केलं होतं असे 16 संघ, ज्यामधून 8 संघ ऑलरेडी खेळ सादर करून झालेले आहेत. आता मात्र हा क गटाचा खेळ सुरू आहे. इथून पुढे अजून 4 संघ आहेत. त्यांचा खेळ मात्र मला वाटतं उद्याच्या सत्रात आपल्याला खेळवावा लागेल, कारण वेळेचं बंधन आहे. ऑलरेडी 9:30 वाजत आलेले आहेत आणि सामन्याला होते सुरुवात. मॅच नंबर 4, लुझर वर्सेस लुझर, पराभूत संघ विरुद्ध पराभूत संघ. मॅच नंबर 4 सुरुवात होते. डावकुरी आताचा फलंदाज वंश, त्या ठिकाणी मात्र स्ट्राईकवर असताना अजयच्या पहिल्या बॉलवर एक सिंगल धाव घेतली गेली. कव्हर क्षेत्रात मात्र चेंडूला पुश केलं, एक धाव घेऊन खुश राहिले. स्ट्राईक जाते ती यशकडे. अजयचा पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं चेंडूला हलक्या हातानं मात्र जास्त ताकद न लावता अगदी चांगली युक्ती दोन्ही फलंदाजांनी त्या ठिकाणी लावली आहे. जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. अगदी चेंडूला बॅटवर घेऊन तिथेच मधल्यामध्येच खेळपट्टीवर तिकडे चेंडूला दिशा दाखवतात आणि एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न करतायत. tenniscricket.in या ऑफिशियल यूट्यूब वाहिनीद्वारे सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. चांगला फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग क्षेत्रात मात्र बॉल जात असताना वंशच्या बॅटमधून आणखीन एक सिंगल येते. मनोज पांडेजी आमच्यासोबत आज मगाच्या सत्रामध्ये जुळले गेलेले होते. दरवर्षी मात्र आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांच्या माध्यमातून दिली जाते. आपल्याला डाऊन दी ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. अजय मात्र तिकडे बॉल गॅदर करतोय, परंतु बॉल हातामध्ये येत नाहीये. एक धाव पूर्ण होते. प्रत्येक बॉलवर इकडे मात्र धाव घेतली गेली वंश आणि यश कडून. 4 चेंडू पूर्ण झाले, 4 धावा आलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आता मात्र या षटकातून. ओव्हर नंबर 1 अजय ऐनरकर आणि विरोधात मात्र वंश. डावकुरी आताचा एक युवा टॅलेंटेड फलंदाज. ओव्हर थ्रो आणि या बॉलवर 5 धावा मिळतील. 5 धावा. पाच धावांसोबत टीमची धावसंख्या 9 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा तेच करताना दिसतोय फलंदाज यश. राईट हँडेड बॅटर आहे. हलक्या हाताने चेंडूला मात्र दिशा दाखवतायत. एकेका धावेने मात्र पहिल्या 4 बॉलवर 4 धावा जमवल्या. 5व्या बॉलवर सुद्धा सिंगल घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि मग ओव्हरथ्रो झाल्यानंतर एक चौकार तिकडे मिळाला. एकंदरीत 5 धावा 5व्या बॉलवर आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल सोबत ओव्हरची होती समाप्ती. 1 ओव्हर नंतर 10 धावा धाव फलकावर. आणि आमच्या आयोजन समितीचे हितचिंतक सल्लागार, आमचे मार्गदर्शक, सिद्धिविनायक केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा सन्माननीय मनोहर शेठ मोकल यांचं आमच्या व्यासपीठावरती शुभागमन होते. मी सन्माननीय मनोहर शेठ मोकल यांचं साईराज मित्र मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी आपल्याला विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. सन्माननीय श्री मनोहर शेठ मोकल, सिद्धिविनायक केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा, होल अँड सोल. सुंदर टॅप. बॅट मधून एक चांगला आवाज येतोय. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून आवाज आलाय. टक. धावा मिळतील टकाटक. आणखीन एक चौकार. सदस्य सन्माननीय प्रतीकजी हिगिस्टे यांनी, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतोय. सुंदर फटकेबाजी इकडे सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. यशकडून एक सिंगल धाव येते मागील चेंडूवर. एकेरी धावेसोबत मात्र मागील बॉलवर एक चौकार. 17 धावा धावफलकावरती असतील. वाह, अजय ऐनरकर इकडे मात्र आता अप्रतिम फिल्डिंग. वंशला माघारी परतावा लागेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलं. विजय स्पोर्ट्स क्लब मात्र एक चांगला इंटेंटनं मात्र सुरुवात केली आहे. चांगल्या माइंडसेटनं मात्र सुरुवात करतोय वंश आणि यश. त्यानंतर मात्र आता वंश रनआउट होऊन माघारी परतला. त्याच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय.
अमित आलाय सोबत फलंदाजी करण्यासाठी. विजय स्पोर्ट्स क्लब आणि तसं बघायला गेलं तर शिवडीची दुर्गामाता संघ दोन्ही संघांनी पहिला सामना पराभूत राहिलेले दोन्ही संघ आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी करू व मरूची स्थिती आहे. ही मॅच त्यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. डू ऑर डाय सिच्युएशन, अस्तित्वाचा लढा, प्रतिष्ठेची लढाई या स्पर्धेमध्ये साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज कला क्रीडा महोत्सव 2024 पर्व 8वे रक्तदान शिबिर अंतर्गत शिवडी परिसरातील 16 संघांचा खेळ आपण बघतोय. एक भव्य मर्यादित षटकांची अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा. शिवडी परिसरातील 16 संघ यावर्षी क्वालिफाय झाले. साखळी फेरीतून मात्र ब गटापर्यंत आपण 8 संघांचा खेळ पूर्ण झालेला पाहिला. आता क गटाला सुरुवात झाली आहे. उर्वरित 4 संघ अजूनही उद्याच्या दिवसात खेळताना आपल्याला ड गटातून पाहायला मिळतील. चांगली फिरकी, चांगला टॅपही बघायला मिळतोय. ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रावरती मात्र हा फटका सजवत असताना एक धाव घेतली. एकेरी धाबेसोबत मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये विजय स्पोर्ट्स क्लबचे हे धावफलक. एक गडी बाद 21 धाबा. दोन्ही टीम आज जिंकण्याचा प्रयत्न करतील. एकेरी धाव दोन्ही टीम आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतील. आपलं सर्वोत्कृष्ट, आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतील. विजय स्पोर्ट्स क्लब विरुद्ध शिवडीची दुर्गा माता या दोन टीम मध्ये चालू झालेला हा मॅच नंबर 4 चा खेळ आपण बघतोय. पहिली इनिंग पुन्हा एकदा सरळ बॅटनं फटका सजवलाय. पाठीमागे फिल्डर 2 चुका केल्या, 2 वेळेला मात्र चौकार सोडले, परंतु आता मात्र चांगली फिल्डिंग करताना दिसतात शिवडीची दुर्गा माता संघाचे सर्व क्षेत्ररक्षक. अजयच्या फिल्डिंगमुळे मात्र रनआउटच्या स्वरूपात वंशची विकेट मिळाली आहे. अमित सारखा फलंदाज आता मात्र वंशची जागा घेतोय. सोबत मात्र यश ज्याच्या बॅटमधून सुद्धा चांगले फटके आले. आतापर्यंतचे दोन्ही चौकार यशच्या बॅटमधून येताना 23 विथ द लॉस ऑफ 1. शेवटचा बॉल शिल्लक. या वेळेला बॅटची इनसाइड एज घेतली. डॉट बॉल सोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची होते सांगता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद 23 धाबा. आणि नवीन गोलंदाज दुर्गेश आता मात्र मैदानावर दाखल होईल. मंडळाचे पदाधिकारी गणेश कोरे पुन्हा एकदा मैदानावरती त्यांचं शुभागमन. दुपारच्या रखरखत्या उन्हामधून मात्र थोडासा आराम करून आता थोडेसे रिलॅक्स होऊन फ्रेश होऊन मैदानावर आलेत. ओ या वेळेला मात्र नॉन स्ट्रायकर बॅटर मध्ये येतोय. अन्यथा कुठेतरी एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकला असता अमितच्या बॅटमधून. एक ताकदवर फलंदाज म्हणून पाहिलं जातं अमितकडे. प्लास्टिक बॉल क्रिकेटच्या माध्यमातून अमित हे नाव बीडीडी चाळीसाठी खूप मोठं राहिलंय. विजय स्पोर्ट्स क्लबसाठी मात्र खूप मोठं राहिलंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर विजय स्पोर्ट्स क्लब आणखीन एक चांगली कामगिरी करणारा संघ राहिला शिवडी परिसरातून. लगातार तेच घडतंय. लगातारचे अमित ते खेळलेले फटके इकडे मात्र फलंदाजाला जाऊन लागतायत. यशला मात्र त्या ठिकाणी 2 वेळेला चेंडू आदळतोय. दोन्ही वेळेला मोठे फटके येता राहिले. स्कोरकार्ड मात्र चांगल्या स्थितीत आहे. 26 धाबा स्कोरकार्ड वरती. 3.5 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 चेंडू शिल्लक आता मात्र शेवटच्या या इनिंग मधून. ऑफस्टमच्या खूपच जास्त बाहेरचा चेंडू या वेळेला बघायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा टॅप केलं, सिंगल घेतली आहे. अतिरिक्त धाव मागील चेंडूवर. 2 धावांनंतर मात्र संघाची धावसंख्या 28. प्रयत्न दोन्ही टीम करतील. दोन्ही टीमला मात्र हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकायचा आहे. पुढील फेरी गाठायची असेल तर ही मॅच जिंकणं दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचं. दरम्यान इथे लोअर फुल टॉस. मिडऑन क्षेत्रामधून मात्र फिल्डिंग चांगली आहे. बॉलला अडवलं गेलं. बॉलची फेक करतोय तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे. आणि या वेळेला पाठीमागे हा क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडकडे थ्रो केलाय. बॅटर आउट. शेवटच्या बॉलवर दुसऱ्या
वरचे सर्वे सर्वा होल अँड सोल, आमच्या साईराज मित्रमंडळाचे प्रमुख मार्गदर्शक, हितचिंतक, सल्लागार, आमचे स्नेही सन्माननीय श्री मनोहर शेठ मोकल यांचं व्यासपीठावरती शुभागमन. शेठ आपलं साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीग कला क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 31 धावांचा पाठलाग इकडे मात्र आता करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. शिवडीची दुर्गा माता या संघाला मात्र आता एक मोठं कडवं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलंय विजय स्पोर्ट्स क्लब संघाने. परंतु एका चांगल्या जिद्दीनं शिवडीची दुर्गा माता संघ सुद्धा ही फाईट देईल. सुरुवात करण्यासाठी मात्र सलामीचे 2 फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत, दुर्गेश आणि अजय. चांगला प्रयत्न करावा लागेल. एक मोठी खेळी अपेक्षित आहे अजय कडून, कारण अजय कसलेला खेळाडू आहे, चांगल्या लेवलचं क्रिकेट त्याने खेळलेलं. इथे मात्र कॅच ड्रॉप केली आहे. आता तुम्ही ही कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे हे क्षेत्ररक्षकाला विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. जसं हिंदीमध्ये म्हटलं जातं की जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. असा प्रयत्न मात्र करावा लागेल. शिवडीची दुर्गा माता या संघाला 31 धावांचं लक्ष्य त्यांच्या टीम समोर आहे. इंटर साईराज प्रीमियर लीग मधील सर्व संघांना विनंती आहे, उद्या अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. इंटर साईराज प्रीमियर लीगच्या टाइम टेबलमध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. साईराज मित्रमंडळाच्या सर्व सभासदांनी खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. सी ग्रुप झाल्यानंतर इंटर साईराज प्रीमियर लीगच्या 3 मॅचेस होणार आहेत, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. 6 संघांच्या 3 मॅचेस, त्यामुळे 6 संघांनी कृपया प्रिपेअर राहायचं आहे. या 2 मॅच झाल्यानंतर आपल्या 3 मॅच होतील, आजच होतील, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. स्पर्धेचं शेड्यूल थोडंसं या ठिकाणी चेंज केलं जात आहे. आपल्या इंटर साईराज प्रीमियर लीगच्या ज्या स्पर्धा आपण ठरवल्या गेल्या होत्या त्या स्पर्धेमधून मात्र आता अजून 3 मॅचेस आपण प्रत्येक संघाची अजून एक मॅच या ठिकाणी हे 2 सामने म्हणजे ह्या साखळी फेरीतून क गटाचा खेळ संपल्यानंतर आपण खेळवणार आहोत. त्यामुळे सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण कोणीही कुठेही जाऊ नका, आपल्या सर्व खेळाडूंसोबत आपण मैदानावरच थांबा. जर आपल्या एखाद्या खेळाडूने कपडे चेंज केले असतील, आपलं किट परिधान केलं होतं ते घरी जाऊन बदलून आलं असेल, तर त्याला पुन्हा एकदा किट घालायला आपण मजबूर करा, कारण यानंतर अजून एक मॅच प्रत्येक संघाला इंटर साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळावी लागणार आहे. वंश येतोय 5 धावा पहिल्या षटकातून मात्र जमवल्या. अमितचं हे मात्र यशस्वी षटक. अजय ऐनारकर येतोय गोलंदाजीसाठी मात्र वंश. टॅलेंट विरुद्ध अनुभव असा मात्र हा खेळ राहणार आहे, कारण अजय बरेच वर्ष क्रिकेट खेळतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये शिवडी परिसरातून एक चांगलं नाव त्याने कमवलंय. परंतु इथे वंश सारख्या एका युवा टॅलेंटेड गोलंदाजाने अजयला तंबूचा रस्ता दाखवलाय, आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं. वंश या खेळाडूने मात्र फलंदाजीतूनही चांगला स्टार्ट दिला आपल्या टीमसाठी, आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर आता गोलंदाजीतून अजय ऐनारकर सारख्या फलंदाजाची विकेट तो पटकावण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतोय. दुसऱ्या बाजूने मात्र यश आज बॅटिंग चांगली केली आहे. यशने सुद्धा 2 चौकार यशच्या बॅटमधून आले. परिणामी मात्र संघाचं धावफलक एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलं. 30 धावा मात्र जमवल्या त्या विजय स्पोर्ट्स क्लबने.
पहिल्या मॅच मध्ये पराभव जरी पत्करावा लागला असला तरी या स्पर्धेमध्ये यावर्षी आणखीन एक संधी तिकडे मिळते, परंतु इकडे मात्र बॉल जातोय अमितच्या हाताच्या जवळ. धन्यवाद. वाह, काय गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. अप्रतिम बॉलिंग गोलंदाज वंश माध्यमातून. हे मात्र त्याचं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आहे. पुन्हा एकदा चांगली फिरकी, परंतु विकेट किपर कडनं चुकी होते. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये मात्र ऍड होईल. बॉक्सच्या वरून जर बाहेर डायरेक्ट गेला तर बॉक्स आउट आहे. संघाची धावसंख्या या डिक्लेअर सोबत मात्र पोहोचते ती 11 धावांवरती. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय. ऑफ साइडला अजून एक फिल्डर सजवलाय. दुर्गेश विरुद्ध अमित. तिसऱ्या षटकाची सुरुवात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. विकेट किपर कडनं पुन्हा एकदा बॉल निसटलाय. वाईड +1 अशा एकंदरीत 2 धावा या बॉलवरती मात्र मिळतील त्या दुर्गेशला आणि त्यांच्या टीमला. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे या डॉट बॉल आणि त्यानंतर वाईट सोबत आलेले एक्स्ट्रा धावेसोबत 13. 3 फिल्डर एक बॉल अडवण्यासाठी स्वतः गोलंदाज, मिड ऑफ, त्यानंतर लॉंग ऑफ असे एकंदरीत 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी म्हणावे लागतील. 14 धावा, 1 गडी बाद. अजून 17 धावांची गरज आहे. मला वाटतं यावेळेला व्हाईट बॉल मिळू शकला असता, परंतु या चेंडूला फॉलो केलं. छेडछाड करण्याचा प्रयत्न तिकडे केला तो फलंदाजाने. 1 धाव मात्र तिकडे नक्कीच मिळते. धावफलक 1 गर पुढे सरकतंय. 15 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा इथे मात्र प्रतीक बने थोडं जर अजून पुढे उभे राहिले असते तर मला वाटतं हा झेल होऊ शकला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कोणतीही जागा नाहीये. यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे. थोडंसं स्पीडअप घ्या. 15 मिनिटांची वेळ आपल्याला प्रत्येक इनिंग साठी दिली गेली आहे. आणि इंटर साईराज प्रीमियर लीगच्या सर्व संघ मालकांना विनंती आहे, आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण आपल्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सगळ्यांनी येऊन थांबायचंय. यानंतर आपल्या इंटर साईराज प्रीमियर लीगचे 3 सामने आपण खेळवणार आहोत. फंबल झाली आहेत. मिसफिल्ड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईक एंड. वाह, स्वतःला तिकडे झोकून दिलं, परंतु फलंदाजांनी शेवटी फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 झालेत या ओव्हर मधून आतापर्यंत 4, म्हणजे 8 बॉल शिल्लक, 14 धावांची गरज. पायावर लागतो जाऊन. डॉट बॉलने मात्र अजून एक चेंडू पूर्ण होईल, तो ओव्हर नंबर 3 मधला. हॅलो हॅलो हॅलो. साईराज मित्रमंडळाचे हितचिंतक आमचे मित्रवर्य माखन भाई यांचं व्यासपीठावर साईराज मित्रमंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत.
माखन भाई की तरफ से हमेशा साईराज मित्र मंडल के सब कार्यक्रम को सहकार्य मिलता है, उनका तहे दिल से शुक्रिया। रवी शेवटची ओव्हर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता। पहिलाच बॉल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत जात होती। पहिल्या बॉलवर चौकार आलाय। 5 बॉल 9 आवश्यक आहेत, बॉल हवेत। फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, वाह 2 धावा इकडे मात्र पूर्ण केल्यात। प्रेक्षकांना सांगायची गरज नाही, टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील। या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मिळवले धावा 2। प्रश्न आहे की मात्र आता हा सामना जिंकणार कोण? 4 चेंडू आणि 7 धावा आवश्यक। या वेळेला प्रतीक आहेत, एक धाव घेतली आहे। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र बॅटर आउट होईल आणि जसा हा विकेट येईल आमच्या डीजे मास्टरला मिळेल। आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये आलेला हा सामना आपल्याला बघायला मिळतोय। प्रेक्षकांना सुद्धा आमच्या tenniscricket.in टीमला विनंती आहे, इक्वेशन मेगा स्क्रीनवर बघू द्या। हा फुल टॉस चेंडू होता, फटका तितका सुंदर नाहीये, तितका दम नाहीये फटक्यामध्ये, परंतु मिळतील त्या धावा 2, मिळतील धावा 2। 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे शिवडीची दुर्गा माता या संघाला हा सामना जिंकण्यासाठी। हा चेंडू आता मात्र किती डिक्लेअर धाव आली आहे, म्हणजे 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आता मात्र या बॉलवर। 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर होणार, चौकार आला तर मात्र शिवडीची दुर्गा माता हा सामना जिंकणार, परंतु जर 1 धाव आली तर विजय स्पोर्ट्स क्लब या मॅच मध्ये विजयी ठरणार। चला आता प्रेक्षकांना हा बॉल टाकण्यापूर्वी विनंती आहे, रेलिंग्स वरचे हात सगळ्यांनी मागे घ्या। सगळ्यांना मी विनंती करतोय, सगळ्यांनी आपले हात पाठीमागे घ्या। आणि हा बॉल इथे व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी। वा इथे काय घडले? शिवडीची दुर्गा माता या संघाचा कमबॅक या मॅच मध्ये। व्हाईट +1, आता मात्र 1 बॉल आणि 1 रन। खेळाडू कक्षात बसायचंय अजय, सगळ्यांनी खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या। 1 चेंडू 1 रन, एका बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता। अटीतटीचा सामना आहे, एक हाय व्होल्टेज ड्रामा। आणि या एकेरी धावेसोबत शिवडीची दुर्गा माता हा संघ या सामन्याचा विजेता।